नमस्कार मित्रांनो, नवनाथ भक्तिसारच्या अध्याय 21 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतो, आपण मागील अध्यायात पाहिलेच आहे की आता गोरक्षनाथ हे मच्छनाथांना घ्यायला स्त्रीचा वेश घेऊन आलेले आहेत आणि मच्छनाथांच्या देखील लक्षात आलेले आहे. तर पाहूया आता पुढे कथा काय होत आहे. गोरक्षनाथ आणि मच्छनाथांची भेट झाल्यावर गोरक्षनाथही तेथेच राहू लागले. तेव्हा त्यांच्या हेतूविषयी सतर्क असलेली मैनाकिनी त्यांनीही मच्छिंद्राप्रमाणेच येथे रमावे म्हणून सातत्याने विशेष प्रयत्नशील होत्या. त्या मीननाथापेक्षाही त्यांचेच अधिक कोडकौतुक त्या करत होत्या. त्यांना भोगविलासात गुंतवून लळा लावून आपलासा करू पाहत होत्या. पण हे सर्व सुखोपचार योगधर्मापासून परावृत्त करणारे आहेत, भोग नसून ते रोग आहेत हे गोरक्षनाथ जाणून होते. ते आपल्या उद्दिष्ट्यावर नित्य चिंतन करी व गुरु शिष्य एकांतात बसून बोलत असले की मच्छिंद्रनाथांचे मन वळविण्याचा प्रयत्न करी. एके दिवशी त्या हळूवारपणे म्हणाले की गुरुवर्य, आपले श्री राज्यातील भोगविलासात गुंतून राहणे ही नाथपंथांच्या दृष्टीने अगदी अयोग्य गोष्ट आहे. त्यामुळे तुमच्या ब्रह्मांड कीर्तीला बट्टा लागतो आहे. आपण सदैव ब्रह्मस्थितीत रममान असणारे कविनारायण आहात. या भूतलावावर लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी, त्यांना धर्ममार्गाची शिकवण देऊन त्यांचा उद्धार करण्यासाठी आपण आला आहात. तुमच्यासारखे दिग्गज दुराचार करू लागले तर लोकही तेच करणार, पण त्यांची सर्व खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय. म्हणून आत्ताच सावध व्हा, निसंग व्हा. आपल्याला या मायाजाळात गुरफटलेले पाहून माझा जीव कळवळतो. तरी मजवर कृपा करा आणि पूर्वस्थितीवर येऊन या गोरक्षनाथाला कृतार्थ करा. ते ऐकून मच्छनाथांच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली. त्यांनी श्रीराज्याचा त्याग करून त्यांच्याबरोबर येण्याचे वचन गोरक्षनाथांना दिले. मग ते दोघे पाकशाळेत गेले. तेथे एकत्र भोजन केले आणि विश्रांतीसाठी आपल्या शयनकक्षात गेले. त्या रात्री मच्छिंद्रनाथ मैनाकिनीला म्हणाले की प्रिये, गोरक्षनाथ मला येथून घेऊन जाणार असे स्पष्ट दिसत आहे, पण तुझा मोह मला सुटत नाही. मी काय करू? मैनाकिनी म्हणाली, गोरक्षनाथांकडे वैराग्यरूपी वज्र आहे. मी त्यांना मोहजालात अडकवण्याचे जेवढे प्रयत्न केले तेवढे सर्व व्यर्थ ठरले. ती रात्र तशी चिंतेतच गेली. दुसऱ्या दिवशी मैनाकिनी गोरक्षनाथांना मोहित करण्यासाठी काय उपाय करावा या विचारत असताना गोरक्षनाथ तिला म्हणाले की आई, मच्छनाथांना बरोबर घेऊन मी तीर्थयात्रेत जावे असे म्हणतो. ते ऐकून मैनाकिनीच्या मनात सर्र झाले. ती दीनवाना चेहरा करून म्हणाली की गोरक्षनाथा, तू आमचा मोठा मुलगा, या श्रीराज्याच्या समस्त वैभवाचा एकमात्र मालक व एकमात्र आधार. तुला अविचार करून कसे चालेल? तूच निघून गेलास तर म्हातारपणी आमचा सांभाळ कोण करील? मीननाथाचे पालनपोषण कोण करणार? पण तिच्या त्या रसाळ शब्द स्वच्छाला गोरक्षनाथ काहीच परिणाम झाला नाही गोरक्षनाथांवर. ते म्हणाले की आई, आम्ही योगी, आम्हाला या सुख उपभोगांची काहीच वाटत नाही. तुझे राज्य तुलाच लाख लाभ असो. आम्ही तीर्थयात्रेला जाणार म्हटले म्हणजे जाणार. तेव्हा लग्नाचा मोह पाडून तो भुलला तर पाहावे असा विचार करून गोरक्षनाथांना अजून काही वेळ तेथे राहण्याचा आग्रह केला. त्यावर वर्ष पाडव्यापर्यंत 6 महिने राहण्याचे गोरक्षनाथांनी मान्य केले. पहा मित्रांनो, गोरक्षनाथ आता मच्छिंद्रनाथांना घ्यायला आलेले आहेत आणि मच्छिंद्रनाथांची जी पत्नी आहे मैनावती ही आणि मच्छिंद्रनाथ हे दोघे मिळून गोरक्षनाथांना तिथे थांबवण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबत आहेत. पण गोरक्षनाथांनी जसे मच्छिंद्रनाथांना सांगितले की आपला जो पंथ आहे यावर मोठा बट्टा लागेल, जर तुम्ही इथेच जर भोगविलासात गुंतला तर आपल्या नाथपंथांच्या दृष्टीने ही अयोग्य गोष्ट आहे, चुकीची गोष्ट आहे आणि आपली जी ब्रह्मांड कीर्ती आहे तिच्यावर बट्टा लागेल आणि लोक काय म्हणतील. अशा प्रकारे गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांना समजावले आहे आणि मच्छिंद्रनाथांनी देखील आता ते मान्य केलेलेच आहे. पण मच्छिंद्रनाथांची जी पत्नी आहे मैनावती ही वेगळ्या प्रकारे गोरक्षनाथांना गुंतवत आहे, पण गोरक्षनाथ काही जुमानणार नाहीत हे तिला स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे तिने गोरक्षनाथांना आग्रह केला आहे की या पाडव्यापर्यंत तरी तुम्ही इथे राहा. एके दिवशी मैनाकिनीने गोरक्षनाथांकडे त्यांचा लग्नाचा विषय काढला आणि म्हणाले की बाळा, तू लग्न कर. मला सुन्मुख पाहण्याची इच्छा आहे. तुझे लग्न झाले की तुझे चित्त आपोआप संसाराकडे लागेल. त्यावर गोरक्षनाथ म्हणाले की गुरुकृपेने मी 2 कांता वरल्या आहेत, दोन्ही कर्णमुद्रिका याच त्या कांता. ते ऐकून मैनाकिनी गप्प बसली, तरी तिने आपले प्रयत्न सोडले नाहीत. एक रात्री गोरक्ष आपल्या मंदिरात विश्रांती घेत असताना तिने एका सुंदर तरुणीला त्यांच्याकडे सारीपाट खेळण्याच्या उद्देशाने पाठवले. तिच्या समवेत सारीपाट खेळताना तिने मिठास बोलणे, नेत्रकटाक्ष, कामुक हावभाव, अंग प्रदर्शन करून गोरक्षनाथांना भुलविण्याचा कसोशीने प्रयत्न केला, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
शेवटी खिन्न होऊन ती कामिनी राणीपाशी परत गेली. अशा प्रकारे दिवसांमागून दिवस सरले आणि गुढीपाडव्याच्या सुदीन दिवस उगवला. पण मैनाकिनीसाठी तो निराशेच्या गर्तेत ढकलणारा दिवस होता. सणाचा दिवस असूनही मच्छिंद्रनाथ जाणार म्हणून सर्व नगरात औदासीन्य पसरले होते. प्रत्येक स्त्री गोरक्षनाथांच्या नावाने बोटे मोडत होती. मच्छिंद्रांच्या विरह कल्पनेने मैनाकिनी अक्षरशः तडफडत होती. पण त्या सर्वांकडे दुर्लक्ष करून गोरक्षनाथ पूर्ववेशात मच्छिंद्रनाथांकडे गेले आणि निघण्याची घाई करू लागले. त्यावेळी मारुतीच्या बुभुक्काराने मीननाथाला अपाय होऊ नये म्हणून मैनाकिनीने मच्छिंद्रनाथांना त्यालाही बरोबर न्यावे असे सांगितले. भोजनानंतर त्या तिघांना निरोप देताना सर्व स्त्रियांना शोक अनावर झाला. पण आपण जेवढा वेळ थांबू तेवढा शोक वाढत जाणार हे लक्षात घेऊन गोरक्षनाथांनी मैनाकिनीला नमस्कार केला आणि मीननाथांना खांद्यावर घेऊन मच्छिंद्रनाथांसह त्वरेने पुढे चालू लागले. निरोपाच्या वेळी गोरक्षनाथांची नजर चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्रनाथांच्या झोळीत टाकली आणि वेशीपर्यंत जाऊन आगतिक होऊन साश्रुनयनांनी त्यांची बोळवण केली. ती त्रयी दृष्टीआड होताच मैनाकिनीने ऊर बडवून मोठा आकांत केला. तिची अवस्था पाहून सख्या व सेविकाही रडत रडत तिला धीर देत होत्या. ही वार्ता उपरीचर वसूला समजताच तो त्वरेने तिच्या पाशी आला. तिला आपल्या पोटाशी धरले, तिचे अश्रू पुसले व अंग वेडे आणि म्हणले की अगं वेडे, आज तुझ्या शापमुक्तीचा दिवस असताना तू अशी रडतेस कशाला? या शोकाने काहीही निष्पन्न होणार नाही, तेव्हा मोह टाकून स्वतःला आवर. अशा प्रकारे सांत्वनपर बोलून तिला राजवाड्यात घेऊन गेले. पहा श्रोते हो, अगदी आपल्या सर्वांचा असा हा श्री नवनाथ भक्तिसारचा अध्याय 21 इथे संपलेला आहे. तर या अध्यायात आपण पाहिलेले आहे की आता मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ हे पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत आणि त्यांचं मच्छिंद्रनाथांचं श्रीराज्यातील वास्तव्य हे संपुष्टात आणलेले आहे. गोरक्षनाथांनी आणि गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथांना तिथून घेऊन जाण्यात यशस्वी झालेले आहेत. आणि मच्छिंद्रनाथांच्या निघून गेल्यावर आपला जो मुलगा आहे मीननाथ, याला जर मारुतीच्या बुभुक्काराने काही अपाय झाला तर मोठी पंचायत होईल असा विचार करून मैनावतीने श्रीराज्यातून मीननाथांना देखील मच्छिंद्रनाथांबरोबर पाठवले आहे. आणि अशा प्रकारे मीननाथ, गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे पुढील प्रवासासाठी निघालेले आहेत. लक्षात घ्या श्रोते हो, जर आपण पहिल्यांदाच हा व्हिडिओ ऐकत असाल तर आपल्याला माहीत असेलच की मीननाथ हे मच्छिंद्रनाथांचे पुत्र आहेत, हे नवनाथांमध्ये येत नाहीत. मीननाथ हा छोटा मच्छिंद्रनाथांचा मुलगा आहे आणि त्याला घेऊन आता पुढील प्रवास नाथांचा चालू झालेला आहे. आणि उपरिचर वसू जे आहेत हे मच्छिंद्रनाथांचेच अवतार आहेत. मच्छिंद्रनाथांचाच उपरिचर वसूंनीच अवतार घेतला होता. त्यामुळे त्यांनी मैनावतीला समजून सांगितले आहे की अगं वेडे, तू इथं तुझा शापमुक्तीचा दिवस आलेला आहे. कारण जसे की आपण मागील अध्यायांमध्ये पाहिले की मैनावती ही देखील शाप मिळाल्यामुळेच श्रीराज्यात आली होती आणि ती स्वर्गातील अप्सरा आहे. आणि तिचा आता तो मच्छिंद्रनाथ गेल्यानंतर तिची शापमुक्ती होणार आहे आणि ती देखील श्रीराज्य सोडून स्वर्गामध्ये जाणार आहे. त्यामुळे आणि तिला असे देखील उपरिचर वसू आश्वासन देतात की तुझी आणि मच्छिंद्रनाथांची स्वर्गामध्ये गाठभेट मी घडवून आणणार आहे. आणि मी मैनावतीला जरासे बरे वाटलेले आहे आणि तिला उपरिचर वसू घेऊन आता राजवाड्यात गेलेले आहेत. आणि गोरक्षनाथ, मच्छिंद्रनाथ आणि मीननाथ हे पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. तर अतिशय सुंदर असा हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. कथा आवडली असेल, समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये अलख निरंजन लिहायला विसरू नका. तसेच व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि या नवनाथांच्या प्रचार प्रसाराचे काम आपल्या हाती घ्या. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओत. अलख निरंजन आदेश.